हरीच्या कल्पनेची बाधा न होणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न ललव राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामाने तया असावे कल्याण जाखे निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न होणे काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल जय जय ससवैया आत्मरूपा देवाची गणेशो सकलार्थमप्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी उभा जेजुरीला असे सौख्यकारी करी मूल शोभे तुझी थोर सत्ता नमो शंकरा भैरवावी कैलासीचा देव थोराच्या कैलासीचा देव थोराच्या Oh
वर्षाला 365 दिवस, वर्षाला 365 दिवस, महिन्याला 30 दिवस, आठवड्याला 7 दिवस आणि स्वतःचा एक दिवस, स्वतःचा एक दिवस. आणि त्या एक दिवसाचं नाव काय? त्या एक दिवसाचं नाव आहे वाढदिवस. त्या एक दिवसाचं नाव आहे वाढदिवस. म्हणून तर आजचा दिवस हा वाढणारा दिवस आहे. बोलू नका. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचं एक गाव असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचं एक गाव असतं. आपल्या सर्वांना माहित आहे वाढदिवस हे त्याचं नाव असतं. वाढदिवस हे त्याचं नाव असतं. म्हणून तर आयुष्यात अनेक दिवस येतात. काही सुखाचे असतात, काही दुःखाचे असतात. आणि जो आनंदाचा दिवस असतो त्या दिवसालाच वाढदिवस म्हणतात. म्हणून तर आज हा वाढणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. आज असणारे वडील, आई, आजोबा आणि संपूर्ण हा जगदाळे परिवार, म्हणून त्या जगाला त्यांनी भक्तीचं दान दिलं. त्यांचं आडनावच जगदाळे आहे. जग आणि दान, जे जगाला भक्तीचं दान देतात त्यांना जगदाळे म्हणतात. म्हणून तर आज सोहमचे असणारे आई वडील, संपूर्ण जगदाळे परिवार यांच्या आयुष्यामध्ये आजचा हा दिवस अविस्मरणीय आहे. नवे नवे आजचा दिवस हा साधा नाही, हा 15 वर्षांनी आलेला दिवस आहे. म्हणून तर आजचा दिवस माऊली म्हणतात सोन्याचा दिवस आज अमृते पाहिला. सोन्याचा दिवस आज अमृते पाहिला. माऊली म्हणले तो साधा दिवस नाही, आजचा दिवस हा सोन्याचा आहे. म्हणून त्या सोन्याचा दिवस सोन्याच्या अंगणामध्ये साजरा होतो. म्हणून तर हे अंगण कुणाचं आहे, ही भूमी कुणाची, ही सोन्याची भूमी आहे. म्हणून तर या भूमीला अलंकापुरी म्हणतात. म्हणून तर आज या अलंकापुरीच्या प्रवेशद्वाराच्या अंगणामध्ये बसले आणि ज्यांचा हा सोहळा संपन्न होतो ते घरानं सुद्धा साधन आहे. म्हणजे यांना आशीर्वाद कुणाचा आहे, इंचगिरी संप्रदायाचा असणार आशीर्वादित हे कुटुंब आहे. म्हणून तो जो संप्रदाय वारकरी संप्रदायाला मिळालेला आहे तो असणारा हा इंचगिरी संप्रदाय. त्यांच्या सरे धोंडूपंत महाराज आणि आज या कीर्तनामध्ये जगाला काय दान दिलं जगदाळेंनी हे सांगतात. म्हणून तर पेटीवर कोण बसले म्हणले, आज पेटीवरती आजोबा बसले. आज गायला कोण आहे, गायला काका आहे. वडील कोण आहे, ते सुद्धा गायक आहे. दुसरा काका कोण आहे, तो वादकच.
म्हणून ते संपूर्ण घरानंच या भक्तीने ओतप्रोत भरलेला आहे. माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिला शिवरामदादांच्या समोर, शिवराम महाराजांच्या समोर गायलेला अभंग त्यांना आवडला. गळ्यातली माळ काढली आणि आजोबांच्या गळ्यात तीच माळ वंश परंपरागत पुढे चाललेली आहे. आणि ती माळ जो पुढे नेणार आहे तोच आजचा हा कुमार की ज्याचं नाव सोहम आहे. म्हणून तर ही वंश परंपरा भक्तीची, म्हणजे ही साधी गुढी नाही, ही कसली गुढी आहे, ही भक्तीची गुढी आहे. आणि हा इंचगिरी संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि हे कलेचं विश्व ज्याला खांद्यावरती घेऊन पुढे जायचंय तो हा सोहम आहे. म्हणून त्याच्या हॉलमध्ये बसलोय, त्या हॉलचं नाव सुद्धा कृष्ण आहे. आणि आज जगदाळे परिवारामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते हे गोकुळ आहे. म्हणून तर आज या गोकुळाच्या सुखामध्ये काय काय आहे आणि त्यात काय काय करायचं, तर आज ही तोरणं आणि गुढ्या गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया हरिकथा चालली आणि संत वचनांचं गायन चाललंय. कारण की हा परिवारच भक्तीचं प्रतीक आहे आणि ती भक्ती पुढे वाढवायची आहे. आणि हा बाळकृष्ण कुठे जन्मलाय? नंदाच्या घरात जन्मलाय. म्हणून तर त्या नंदाचं नाव काय आहे? विश्वाचे स्वामी आहेत, त्यांना म्हणतात विश्वनाथ. सिद्धी प्राप्त करून देतात म्हणून त्यांना म्हणतात सिद्धनाथ. आणि आज हे सोमत्व्याचं प्रतीक देतात आणि सोमवारी प्रगट होतात. म्हणून तर आज त्या वडिलांचं नाव सुद्धा सोमनाथ आहे, सोमनाथ आहे. म्हणून तर विश्वाचे स्वामी हे विश्वनाथ आहे. सिद्धी प्राप्त करून देतात म्हणून ते सिद्धनाथ आहे. सोमवारी प्रगट झाले म्हणून ते सोमनाथ आहे. आणि या सगळ्यांच्या ज्या आदी आहेत ते कोण आहेत?
ते आहेत आदिनाथ, ते आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, मजर दयाला मजर दयाला मजर दयाला मजर दयाला गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, त्यांचं नाव सोमनाथ, पण आई मात्र माग नाही. म्हणून तर या आईची माया आहे. रात्र झाली आणि चांदण पडलंय. हे चांदण कसलंय? हे पुनवेचं चांदण आहे, पुनवेचं चांदण आहे. म्हणून तर आई कोण आहे? म्हणले आई ही पूनम. म्हणून तर आज सोमनाथ आणि पूनम यांच्या पोटी असणारा हा पुत्र, ज्याचं नाव सोहम आहे. सो म्हणजे सोमनाथ आणि म म्हणजे पूनम, आणि हा जो आहे तो हा सोहम आहे, तो हा सोहम आहे. सोहमाचे नाव ब्रह्मपुरिया. नंतर आज बालकाचं नाव सोहम ठेवलंय. सो श्वास घेताना सो आणि हम, हम म्हणजे शक्ती. म्हणून तर सोहम या शब्दाचाच अर्थ शिव आणि शक्ती आहे. म्हणून तर सोहम हा शब्दच अहम ब्रह्मास्मी हे वेद वाक्य सांगतो. म्हणून तर आज शिवराम महाराजांनी दिलेला मंत्र, तोच मंत्र आज पुत्राच्या रूपामध्ये प्रकट केलेला आहे. म्हणून तर शिवाची आराधना आणि हा शिवाचा दरबार आहे. पण इथं मूर्ती मात्र हरीची ठेवलेली आहे. म्हणून तर आज त्या गाईला वंदन आहे. कारण की आज शिवराम बाबांचा असणारा आशीर्वाद
जी माळ घातली ती आजोबांना घातली, म्हणून त्याच्या आजोबांनी उद्धार केला. त्या आजोबांचं नाव सुद्धा उद्धव आहे. आज जी आई, जी आजी नातवासाठी आशा लावून बसली, ती असणारी आजी आशा आहे. आणि आज इथं संपूर्ण जे विश्व निर्माण झाले, जो हर होऊन देत नाही, ते असणारे काका श्री हरी आहे. आणि आज नराचा नारायण करणारे काका नारायण आहे. म्हणून तर आज ही द्वारका निर्माण केली, ती असणारी आजी द्वारका आहे. आणि ज्यांनी दिलंय ते हे आजोबा आहे. म्हणून दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध आणि दुधाची साय, साईची माया आणि दत्ताची छाया, जीवन माझं आहे तुझं गुणगान गाया, तुझं गुणगान गाया. म्हणून तर आज असणारे आजोबा हे दत्तात्रय आहे. दत्त या शब्दाचाच अर्थ मुळात देणं असा होतो. म्हणून ते दत्तात्रय कुठं राहतात? दत्त म्हणजे देणं असणारे आजोबा दत्तात्रय. आणि ज्या आजोबांनी उद्धार केला ते असणारे उद्धव आजोबा. आणि आज असणारे मामा. मा म्हणजे माया आणि मा म्हणजे माणुसकी. जिथं माया आणि माणुसकी असते त्यांना मामा म्हणतात. म्हणून तर मामाचं आणि भाच्याचं प्रेम हे वेगळंच असतं. म्हणून तर आपल्या 4 मामा प्रसिद्ध आहेत. पहिले मामा काल्याच्या कीर्तनात असतात, त्यांना म्हणतात कंस मामा. दुसरे मामा महाभारतात होते, ते आहेत शकुनी मामा. तिसरे मामा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले, ते आहेत शेलार मामा आणि हंबीर मामा. आणि आज भाच्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले ते हे 2 मामा आहेत. म्हणून तर आज ज्या भाच्याचं ध्यान लागलं ते ध्यान कुमार आहे. आणि हा योग जुळून आणला ते योगेश आहे. असणाऱ्या दोन्ही मामी प्रतिभा आणि पूजा, असणारी काकी निकिता, हा संपूर्ण परिवार. आणि या परिवाराचं दैवत असणारे ते म्हणजे हे बालाजी आहे. म्हणून ते राहतात कुठं? म्हणजे त्या गडावरती राहतात. म्हणून त्याला काय म्हणतात? तिरुपती म्हणतात. तिरु म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती, त्याला तिरुपती म्हणतात. म्हणून त्या ह्या घराण्याचं जे दैवत आहे ते हे बालाजी आहे. गायीची सेवा करणार आणि गायीवरती अत्यंत निष्ठा असणार हे दैवत. म्हणून जन्माला घालते ती आई
राखी बांधते ती ताई आणि गोठ्यात बांधली आहे ती गाई. म्हणून त्या बालाजी इथं प्रगट झाले. त्या गाईच्या दुधाच्या साठीच त्यांनी आपल्या केसाचं मुंडन केलं आणि त्या गवळ्याने ती कुऱ्हाड मारली. म्हणून तर आजही तिरुपतीला केसाचं दान केलं जातं. म्हणून तर ह्या गाईला वंदन करायचं. म्हणून तर आज काय म्हणायचं, गाईला वंदन. गाई म्हणजे गो आणि वंदन म्हणजे विंदा. म्हणून तर आज काय म्हणायचं, गोविंदा गोविंद आसनी गोविंद शरणे 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 गोविंद गोविंदाला वंदन आहे. म्हणून तर आज या ठिकाणी बालाजीची पूजा मांडलेली आहे. म्हणून तर हा नामकरण सोहळा आहे. आपल्या आयुष्यामध्ये 16 सोहळे केले जातात. ते 13 सांगणार नाही, उरलेले 3 सांगणार आहे. पहिला जो सोहळा आहे तो आहे जन्माचा सोहळा. दुसरा जो सोहळा आहे तो आहे नामकरणाचा सोहळा. आणि तिसरा जो सोहळा आहे तो आहे लग्नाचा सोहळा. ते 13 आणि हे 3 किती झाले? 16. म्हणून तर याला काय म्हणतात? याला सोहळा म्हणतात. म्हणून तर आज काय आहे? आज नामकरण सोहळा आहे. म्हणून तर आज हे तरंग जे उठले ते कसले तरंग आहेत? तुकोबराय म्हणतात हे आनंदाचे तरंग. आनंदाचे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. म्हणून हा वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा होतो. वाढदिवस कसा साजरा करावा? शास्त्र सांगतं ज्या दिवशी वाढदिवस आहे, नामकरण विधी आहे, म्हणजे त्या दिवशी पिठाचे दिवे करून ओवाळावे. आजच्या दिवशीच म्हणजे देवाचं दर्शन व्हावं. आजच्या दिवशीच नामचिंतन घडावं. म्हणून तर आज या ठिकाणी हे नामचिंतन घडत आहे. आणि आज हा वाढदिवस नुसता वाढदिवस नाही, हा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे. पण मगाशी सांगितलं की दिवस अनेक असतात. वर्षाला 365 दिवस, महिन्याला 30 दिवस, आठवड्याला 7 दिवस,
आणि स्वतःचा एक दिवस त्याचं नाव वाढदिवस, त्याचं नाव वाढदिवस. म्हणून तर आज वाढत्या दिवशी त्या सप्त चिरंजीवांचं म्हणले स्मरण करायचं. जे 7 चिरंजीव आहेत त्यांचं स्मरण आहे. कोण आहेत बरं हे 7 चिरंजीव? अश्वत्थामा बलिव्यास, हनुमानच्च विभीषणः, कृपः परशुरामच्च, सप्तैते चिरंजीविनः. जे 7 चिरंजीव झाले त्या 7 चिरंजीवांचं आज स्मरण आहे. कारण की असणारे मार्कंडे ऋषी त्यांचं आज स्मरण करायचं. मार्कंडू ऋषी जे शिवाचे भक्त होते, घनघोर तपश्चर्या केली, भगवान शिवांना प्रसन्न केलं. भगवान शिवांनी विचारलं, म्हणले मार्कंडू ऋषी आणि तुमची असणारी पत्नी अरुंधती कशासाठी तपश्चर्या केली? म्हणले आम्ही निपुत्रिक आहोत, आम्हाला पुत्र व्हावा त्यासाठी म्हणले तपश्चर्या केलेली आहे. म्हणले होईल ना पुत्र? म्हणले महादेवा तुम्ही भोळे शंकर आहात, म्हणले मला पुत्र तर हवाय, तुम्ही देणार पण तो कसा असेल? महादेव सांगतात पुत्र मी द्यायला तयार आहे, पण एक अट आहे. म्हणले कोणती अट आहे? म्हणले तुम्हाला पुत्र होईल, पहिला पुत्र हवा असेल तर तो ज्ञानी होईल, पण त्याचं आयुष्य म्हणले 16 वर्षच असेल. आणि दुसरा जो पुत्र होईल तो म्हणले मूर्ख असेल, पण त्याचं आयुष्य म्हणले दीर्घायुष्य असेल. त्यावेळेस ऋषी मला सांगा तुम्हाला कोणता पुत्र हवा आहे? त्यावेळेस ऋषींनी सांगितलं मी ज्ञानी आहे, आम्हाला ज्ञानीच पुत्र तुम्ही द्या, पण आम्हाला त्याचं आयुष्य म्हणजे फक्त 16 वर्षाचा असेल. म्हणले चालेल ना? महादेव तथास्तु म्हणले. आणि मार्कंडू आणि अरुंधती यांच्या पोटी हा दिव्य पुत्र जन्माला आला. मार्कंडू ऋषींच्या पोटी हा पुत्र जन्माला आला, म्हणून तर त्याचं नाव मार्कंडे ठेवले. लहानपणापासूनच भक्तीची आवड, नामचिंतन, शिवाची आराधना यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. पण जसा जसा बालक मोठा होत होता तसे तसं मार्कंडू ऋषींना म्हणले काळजी लागली होती. कारण की हा 16 वर्षाचा जेव्हा होईल त्यावेळेस त्याचा मृत्यू होणार आहे. तेव्हा त्या मृत्यूच्या भयाने हे मार्कंडू ऋषी म्हणले दुःखी चिंतित होते. दिवस गेले, उपासना केली, शेवटी 16व्या वर्षामध्ये त्या पुत्राने पदार्पण केले. पण शिवाची आराधना सोडली नाही. आणि शिवाची आराधना करत असतानाच त्या 16व्या वर्षामध्ये जे विधिलिखित होतं त्या विधिलिखितासाठी यमदेव पाश घेऊन आले. आणि मार्कंडे ऋषींनी जे सांगितलं होतं ते खरं होणार. शिवाराधना करताना यमदेवानी पाश टाकला आणि मार्कंडे ऋषींच्या गळ्यामध्ये पडणार तोच त्या यमाचा पाश शिवलिंगावरती पडला. जसा यमाचा पाश त्या शिवलिंगावरती पडला तेव्हा त्या शिवलिंगामधून स्वतः महादेव प्रगट झाले. आणि महादेवांनी आपला त्रिशूळ उचलला आणि त्या ठिकाणी यमदेवाचा संहार केला. सगळे 33 कोटी देव त्या ठिकाणी प्रगट झाले. यमदेव म्हणजे मृत्यूची देवता. आणि आज महादेवांनी मृत्यूलाच मारलं. अरे मरणाला मारलं, आता या पृथ्वीचा समतोल राहणार तरी कसा? त्यावेळेस भगवान विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी महादेवांना विनंती केली की तुम्ही पुन्हा यमदेवांना जिवंत करावं. त्यावेळेस विष्णूंनी तुंगभद्रा नदीचं पाणी आणलं आणि यमदेवाला पाजलं. आणि यमदेवाला पाणी पाजलं त्यावेळेस यमदेव जिवंत झाले. त्यावेळेस यमदेवांनी सांगितलं
मार्कंडेय ऋषी हे शिवभक्त आहेत, पण त्यांच्या जे आयुर्मान आहे ते 16 वर्षाचं आहे. म्हणून तो 16व्या वर्षी त्यांचा मृत्यू हा निश्चित आहे. पण शिवानी सांगितलं की जो माझा भक्त आहे त्याच्यावरती मात्र तुम्ही म्हणले हा यमाचा पाश म्हणले टाकायचा आहे. कारण की शिव कोण आहे? शिव हे पहिले हरिदास. म्हणून तर पहिली पंढरीची वारी ही कुणी केलेली आहे? एका जनार्दनी वेश शिरोमणी महादेव, शिरोमणी दास आहे ते हे महादेव आहे. त्यावेळेस महादेवांनी सांगितलं, मार्कंडेय ऋषी म्हटले हे माझा भक्त आहे, नवे नवे माझा दास आहे. जरी त्याच्या नशिबामध्ये 16 वर्षाचंच आयुष्य लिहिलं तरी सुद्धा त्याला हे 16 वर्षाचं आयुष्य नाही. हा जरी 16 वर्षाचा संकल्प असला तरी तो आज विकल्प झाला पाहिजे. आणि आज मार्कंडेय ऋषींना आयुष्य कोणतं पाहिजे? हे अकल्प आयुष्य प्राप्त झालं. आणि असं बोलतात आजही मार्कंडेय ऋषी हे जिवंत आहे, कारण की ते शिवाचे भक्त आहेत. 16 वर्षाचं आयुष्य, पण आज त्यांना जोपर्यंत हे कल्प आहे तोपर्यंत मार्कंडेय ऋषी राहणार आहे. म्हणून त्यांना अकल्प आयुष्याचं दान म्हणजे दिलेलं आहे. आणि हे कशामुळे झालं तर त्या फक्त नामचिंतनामुळे झालं. पण हे अकल्प आयुष्य मिळालं तर 2 दोष लागतात. पहिला दोष आहे तो म्हणजे मनात येणारा विकल्प, आणि दुसरा दोष आहे तो म्हणजे अहंकार. म्हणून तर जे आयुष्य प्राप्त झाले त्याचा अकल्प असेल आणि हे दासाला आयुष्य प्राप्त झालं तर हे 2 दोष लागतात. म्हणून तर आज या ठिकाणी बालाजीचं स्मरण आहे. पण जी देवी आहे आदिशक्ती, ज्या मार्कंडेय ऋषींनी या देवीची आराधना केली, म्हणून तर आज त्या देवीचं सुद्धा स्मरण करायचं. ज्ञानेश्वरीला अध्याय किती? 18. ज्याच्यावरून ज्ञानेश्वरी लिहिली
म्हणले त्या भगवद्गीतेला अध्याय किती? म्हणले 18. पंढरीच्या वारीला दिवस किती? म्हणले 18. आणि ज्या महिषासुराचा या आदिशक्तीने वध केला त्या सप्तशृंगी मातेला हात किती? म्हणले 18. म्हणून तर या आदिशक्ती म्हणून तर तो महिषासूर म्हणले मातला होता आणि देवीला म्हटला की मला तुझ्या बरोबर विवाह करायचा. त्यावेळेस आईने त्याला नाचवत नाचवत नाशिकला नेले. नाशिकच्या पर्वतामध्ये महिषासुराचं आणि आईचं घनघोर युद्ध झालं. पहिला त्रिशूळ मारला तो महिषासुराने चुकवला म्हणून त्याच्या पर्वताला त्रिशूळ लागला. त्या पर्वताला सुद्धा खिंडार पडलेला आहे. म्हणून तर आजही त्याला नांदुरकीचं खिंडार म्हणून प्रसिद्ध आहे. शेवटी आईने त्रिशूळ उचलला आणि त्या महिषासुराचा वध केला. महिषासुराला आईने मारलं आणि त्या महिषासुराच्या रक्ताने आई नाली आणि ज्या वाटेवरून आई गेली त्या दैत्याच्या रक्तामुळे आईला दुःख झालं. आईला रडू कोसळलं. म्हणून तर ज्या वाटेने आई गेली त्या वाटेला सुद्धा रणतोंडी वाट म्हणतात. आणि आई 18 हातासकट जिथं विसावली तोच हा सप्तशृंगीचा पर्वत आहे. आणि ज्यांना अकल्प आयुष्य प्राप्त झाले ते हे मार्कंडे ऋषी. या मार्कंडे ऋषींनी आईचा पाठ मांडला. म्हणून तर आईचा त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्या सप्तशतीचा पाठ आईला शांत केली. म्हणून तर आईचा त्या ठिकाणी गोंधळ घातला. आणि हा गोंधळ कसा घातला तर स्वर्ग आणि मृत्यू आणि पाताळ Jai
मातेचा सुद्धा आज आशीर्वाद आहे. मगाशी सांगितलंय पुनवेचं चांदण आहे, म्हणतो आई पूनम आहे, आई उन्हाची सावली, आई सुखाची नजर, निळ्या आभाळा एवढा तिचा मायेचा पदर, आई नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठल म्हणे स्वतःला विठाई, म्हणे स्वतःला विठाई. म्हणून जी विकार घालवती ना तिला विठाई म्हणतात. म्हणून तर काळावरची स्वार होती तिला म्हणतात काळूबाई. जिने जाणीव करून दिली तिला म्हणतात जनाबाई. जिने मुक्त केलं तिला म्हणतात मुक्ताबाई. आणि आज जी आनंदात आली आहे आणि जी विवेक देणार आहे तिला म्हणतात विठाई, तिला म्हणतात विठाई. आणि जी विकार घालवते ती ही विठाई आहे. म्हणून तर याच आईने रूप धारण केले. रेणू राजाची कन्या म्हणले ही रेणुका झाली. रेणुकेचं रूप धारण केलं. म्हणले विवाह कोणाशी करायचा. म्हणले शिव तपस्वी असणारे जमदग्नी नावाचे ऋषी की जे क्रोधी आहे पण शिवासाठी उपासनेसाठी म्हणले हे विश्व प्रसिद्ध आहे. त्या जमदग्नी ऋषींबरोबर या रेणुकेचा विवाह केला. प्रातःकाळी ऋषी उठायचे, वाळूचं शिवलिंग तयार करायचे आणि रेणुकेला सांगायचे की नदीवरती जाऊन तू या शिवपूजेसाठी जल घेऊन. ही रेणुका एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती, जे जल आणण्यासाठी ही नदी किनारी जायची. त्या ठिकाणी ओल्या मातीचं ही घट तयार करायची, सापाची चुंबळ तयार करायची आणि त्याच्यावरती ही जल म्हणजे हे पूजेसाठी घेऊन यायची. एवढी हिची पतिव्रता. एके दिवशी प्रातःकाळी जमदग्नी ऋषी उठले. त्यांनी वाळूचं शिवलिंग तयार केलं. नेहमीप्रमाणे रेणुका पाणी आणण्यासाठी नदी किनारी गेली. नदी किनारी गेली तेव्हा तिने वाळू घेतली की जो घट तयार करायचा आणि तिची नजर त्या नदीमध्ये गेली. तर त्या नदीमध्ये दोन मासे
नर आणि मादी म्हणले हे जलक्रीडा करत. ती क्रीडा पाहत असताना तिच्या अंतःकरणाला वासनेने स्पर्श केला. तिने नजर समोर टाकली तर पाहती तर काय, त्या ठिकाणी काही गंधर्व आणि काही अप्सरा म्हणले जलक्रीडा करत होते. ती जलक्रीडा पाहून तिच्या मनामध्ये संशय आणि विकल्प निर्माण झाला. तिच्या अंतःकरणाला त्या वासनेने स्पर्श केला आणि त्या रेणुकेच्या मनात आलं, हे अप्सरा आणि गंधर्व ज्याप्रमाणे ह्या नदी किनारी जलक्रीडा करतात अशी जलक्रीडा मी माझ्या पती बरोबर, माझ्या ऋषींबरोबर मी करू शकत नाही. आणि हा संकल्प, हा विकल्प तिच्या मनामध्ये उत्पन्न झाला. तिने घड बनवायचा प्रयत्न केला, पण हे अंतःकरण वासनेने भरलं म्हणून तो घड तयार झाला नाही. सापाची चुंबळ, जी सर्पाची चुंबळ तयार करते, तो सर्पही तिच्या माथ्यावरती थांबला नाही. इकडे वेळ निघून चालला होता. जमदग्नी ऋषी वाट बघतात, अरे रेणुका का जल घेऊन आली नाही. आणि रेणुका त्या ठिकाणी आली. जमदग्नींनी विचारलं, म्हणले कुठे आहे ऋषी पत्नी, सांगा मला पाणी आणलंय का अभिषेकासाठी. त्यावेळेस रेणुकेने सांगितलं, म्हणले आज घट तयारच झाला नाही. जमदग्नी म्हणले का नाही झाला. अंतर्ज्ञानाने जमदग्नींना कळलं की रेणुकेच्या अंतःकरणाला वासनेने स्पर्श केलेला आहे. त्यावेळेस जमदग्नींचा सारा पुत्र, ज्याच्या हातात परशु आहे आणि जो विष्णूंचा अवतार आहे, त्या परशुरामांना बोलवलं आणि सांगितलं, हे 4 पुत्र आणि तुझ्या आईचा म्हणजे तू शिरच्छेद कर. म्हणले का करायचं. म्हणजे हिच्या अंतःकरणाला वासनेने स्पर्श केला. हिच्या मनामध्ये म्हणजे विकल्प आलेला. त्या कल्पनेने, त्या वासनेने हिचं मन म्हणले तुडुंब भरून गेलेला. तेव्हा परशुरामाने आपल्या परशुनी आपल्या आईचा शिरच्छेद केला. आणि जेव्हा शिरच्छेद केला त्यावेळेस काही वेळाने जमदग्नींना उपरती झाली. परशुरामांना म्हणतात, आज माझ्या रागाने हे काय केले. माझ्या पत्नीचा म्हणले आज मी वध करायला सांगितलं. परशुरामा म्हणले मी काय करू. म्हणले तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त ह्या आईला आणि 4 पुत्रांना जिवंत करा. जमदग्नी म्हणले करतो, पण आज नाही, 13 दिवसांनी करणार. 13 दिवस त्या आश्रमामध्ये बसून राहिले. जल घेतलं, त्यांच्यावरती टाकलं आणि त्या ठिकाणी ती आदिशक्ती म्हणजे जिवंत झाली. पण तिला सांगितलं, तू आता या आश्रमात राहायचं नाही, म्हणजे तू आता वनवास भोगायचा. म्हणून तर त्या रेणुका मातेला 12 वर्ष वनवासाला पाठवलं आणि म्हणजे भिक्षा मागून तू जीवन जगायचं. तेव्हा त्या रेणुका मातेने म्हणजे त्या बांबूच्या तटापासून 27 तटाचं तिने भिक्षा पात्र तयार केले आणि ती भिक्षा मागू लागली. आपल्या मुलाची, परशुरामाची आठवणीला लागली. तेव्हा 12 तटाचं तिने पुन्हा एक पात्र तयार केलं की ज्याला परशु म्हणतात. 27 बांबूच्या काट्यांपासून हे भिक्षा पात्र तयार केलं. त्याला 27 नक्षत्राची म्हणले परडी म्हणतात. म्हणून तर आजही त्या आदिशक्तीला म्हणले भीक मागावी लागली. कशामुळे. तिच्या अंतःकरणामध्ये वासनेची कल्पना. म्हणून तर ही परडी कसली. ही परडी बोधा
होत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. म्हणून तर या आदिशक्तीला रेणुका मातेला सुद्धा भीक मागावी लागली. कधी तिच्या अंतःकरणाला त्या वासनेने स्पर्श केला. म्हणून तर कार्तवीर्य अर्जुनाचा परशुरामाने वध केला आणि आपल्या आईला आणि वडिलांना मुक्ती दिली. म्हणून तर आईच्या प्रेमाखातर आई पुन्हा प्रगट झाली आणि परशुरामाला म्हटली की तू मागं वळून पाहू नकोस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्या माग येते. पण आईचा मोह परशुरामाला आवरला नाही आणि मागं वळून पाहिलं तर आईचा फक्त चेहराच त्याला दिसला. म्हणून तर आज ही रेणुका कोण आहे? ही रेणुका विष्णुदास सांगतात ही साधी नाही. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची कल्पवृक्षाची सावली आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. विष्णू दासा आदराने वारा घाली पदराने वारा घाली पदराने. म्हणून तर आज या आईला सुद्धा म्हटले भीक मागावी लागली का तर तिच्या मनामध्ये कल्पना उत्पन्न झाली. म्हणून तर कल्पनेची काय आहे म्हणले ही बाधा. म्हणून तर महाराज सांगतात कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो इथं बसलोय पण मनामध्ये काय काय कल्पना चालू आहे त्या मनालाच माहिती. म्हणून ही कल्पनेची बाधा नहो खवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. म्हणून तर शेवटी अहंकार घालवायचे. जगद्गुरु शंकराचार्य की ज्यांना ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाच्या जोरावरच
त्यांनी असंख्य सभा जिंकल्या, असंख्य पंडितांना आपल्या वादामध्ये हरवलं. अशाच एके दिवशी एका वाद सभेसाठी निघालेले होते आणि त्या वाद सभेसाठी जात असताना ती वाद सभा जर जिंकली तर साक्षात सरस्वती माता त्यांच्या बरोबर येणार आणि ही वाद सभा जगद्गुरु शंकराचार्य जिंकले आणि साक्षात सरस्वती माता त्यांच्या बरोबर आहे. आणि वाद सभा जिंकून शंकराचार्य नर्मदेच्या तटी आले. उन्हाळ्याचे दिवस होते, रंगरंत ऊन पडलं होतं. त्या वृक्षाखाली शंकराचार्य निवांत बसले आणि चालून चालून थकल्यामुळे त्यांना म्हणले तहान लागली. तेव्हा समोर जल दिसतंय पण तिथं चालत जाऊन घ्यायची त्यांची शक्ती नव्हती. त्यावेळेस त्या ठिकाणावरून एक परकर पोलक घातलेली कन्या जात होती. तेव्हा जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या कन्येला सांगितलं, या नदीमधून थोडंसं पाणी आणून द्या. त्यावेळेस ती कन्या उलट बोलून शंकराचार्यांना सांगते, एवढं तुम्हाला वाटतंय तर तुम्हीच जाऊन आणा. त्यावेळेस जगद्गुरु म्हणतात, माझ्यामध्ये शक्ती नाही. त्यावेळेस ती कन्या सांगते, हेच मी तुम्हाला सांगते, या शक्तीशिवाय या जगात काहीच नाही. तुमचं ज्ञान आहे ते या शक्ती समोर म्हणजे नमग्न आहे. म्हणून तर आज तुम्हाला सांगते ही शक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून तर जो ज्ञानाचा अहंकार आहे, हा ज्ञानाचा अहंकार म्हणजे चालणार नाही. त्यावेळी जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या कन्येचे पाय धरले आणि ती कन्या दुसरी तिसरी नाही, साक्षात नर्मदा होती, साक्षात नर्मदा होती. म्हणून तर हा अहंकार म्हणजे काय, हा अहंकाराला वारा म्हटलंय. म्हणून तर हा वारा आल्याशिवाय गरम होणार नाही, बाहेरचा वारा आल्याशिवाय पानं तुटतात आणि अहंकाराचा वारा आला तर माणसं तुटतात. म्हणून तर हा वारा कसला आहे, नामदेव महाराज म्हणतात,
नवनाथ आहेत 9 आणि आज सोहमच्या अकल्प आयुष्यासाठी त्या विठोबाचं नाव अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग ज्या मुखी निदान पांडुरंग। नंतर आज हा जो परिवार आहे हा परिवारच नामचिंतनाचा आहे म्हणून ते नामचिंतन सोहमच्या सुद्धा आयुष्यात घडावं म्हणून तर आज हेच तुकोबरायांनी जे दान मागितलं तेच दान आपण सोहमसाठी मागूया सोहमसाठी मागूया।
उभारिले देऊळ देवळामध्ये बसले नंदी आकार निराकार पाया रचिला चिरेबंदी ओहम सोहम बांधुनी दोर हकारली मोठ आयुष्याचा नाडा नारायणाने वळला बळकट 32 राजे हलो हलाहल बसले असे स्पष्ट त्यामध्ये एक नागिन बोलत असे स्पष्ट बोलत असे स्पष्ट म्हणून ते देऊळ उभं केलंय आणि या देवळामध्ये नंदीला बसवलंय. म्हणून तर नंदी म्हणजे काय ती मगाशी बघितली ती कल्पना आहे म्हणून तर ही कल्पना म्हणजे नंदी आहे. हे 32 राजे म्हणजे हे 32 दात आहे आणि मध्ये वळवळ करणारी जी नागिन आहे ती ही जीभ आहे. ही जीभ विष सुद्धा टाकते आणि ही जीभ अमृत सुद्धा टाकते.
म्हणून त्या जिभेतून काय आलं पाहिजे? आईच्या गर्भात असताना तो सोहम सोहम म्हणत होता आणि बाहेर आल्यावर मात्र कोहम कोहम म्हणतो. म्हणून जो रोमांच उभा करतो त्याला रोहम म्हणतात. जो कोण आहे विचारतो त्याला कोहम म्हणतात. आणि तू माझं सर्वस्व आहे त्यांना सोहम म्हणतात, त्यांना सोहम म्हणतात. म्हणून तर आज हा सोहमनाद म्हणजे हा बाहेर आला पाहिजे. आणि हे 9 दरवाजे आणि जो 10वा दरवाजा आहे तो हा ज्ञानाचा दरवाजा आहे. आणि हा ज्ञानाचा दरवाजा कोण उघडणार? यांच्या नावात ज्ञान आहे, ते ज्ञानोबा आहे. हा ज्ञानाचा दरवाजा. ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणावरती समर्पित करतो. आज या वाढदिवसासाठी आपण सगळे तर आलेतोच, पण आज या पावसाच्या सरी सुद्धा आज वाढदिवसासाठी आलेल्या आहेत. म्हणून फुलों ने बोला खुशबू से, खुशबू ने बोला तितली से, तितली ने बोला मेघों से, मेघों ने बोला वर्षा से, वर्षा ने बोला लहरों से. जन्मदिन मुबारक हो दिल से, जन्मदिन मुबारक हो दिल से. म्हणून तर आज या पावसाच्या सरी सुद्धा आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचे गाव असतं. आपल्या सर्वांना माहित आहे वाढदिवस हे त्याचं नाव असतं. म्हणून जे जे काही हवंय ते सर्व काही मिळू दे. आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ सोहमकडे पाहून कळू दे, सोहमकडे पाहून कळू दे. म्हणून तर आज तुकोबाराय म्हणतात तो कोणता आशीर्वाद मागायचा? तर आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची, आवडी चित्ती देवाची. म्हणून तर आज सोहमसाठी मागणं कोणतं मागायचं? तुकोबारायांनी जे दान मागितलं हेच दान आम्हाला दे, की या परिवाराच्या हातून ही संत सेवा आणि नामचिंतन घडलं पाहिजे, नामचिंतन घडलं पाहिजे. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. की अशीच संत सेवा आणि असाच भक्तीचा प्रवाह हा वाहू दे. म्हणून तर आज जे वडील आहेत, बाप जो सहन करतो संसाराचा ताप, ज्या लागलेली असते कष्टाची धाप, जो मारतो पाठीवरती कौतुकाची थाप, हा घराचा नाही
तर हा जगाचा बाप, जगाचा बाप. म्हणून तर हा बाप कसा आहे, जो सौम्यत्वाद येतो तो असणारे हे वडील सोमनाथ. मायेचा चंद्र उगवावा ती पुनवेची रात, ती आई पूनम. ज्या आजोबांनी हा भक्तीचा उद्धार केला ते आजोबा उद्धव आहेत. आज नातवाची आशा ठेवलेली असणारी आजी आशा आहे. आणि दत्त म्हणजे देणारे ते दत्तात्रय असणारे आजोबा आहे. आणि आज ज्या मामानी खंबीरपणे उभे राहिले आणि ज्या भाच्याचं ध्यान करतात ते ध्यान कुमार आहेत. असणारी मामी पूजा आणि योग जुळून आणणारे योगेश आहे. आणि आज भाच्याची प्रतिभा देणारी असणारी मामी प्रतिभा आहे. आणि असणारी काकी ही निकिता आहे. आणि जो काका हार होऊन देणार नाही, म्हणून तर आज कीर्तनात ज्यांनी स्वराची हार होऊन दिली नाही तो असणारा काका श्री हरी आहे. आणि आज नर म्हणजे पाणी आणि यन म्हणजे राहणारे ते असणारे काका नारायण आहे. असा असणारा परिवार आणि त्या परिवारामध्ये असणारा हा चिरंजीव. म्हणून तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. असं हे सात्विकता सोहमच्या अंगामध्ये प्रगट व्हावी हेच दान आज माऊलींकडे मागूया. अनेक दिवस येतात, अनेक दिवस जातात. वाढदिवसाचे क्षण आनंदाचे ठरतात. सुखाचा हा क्षण पुन्हा पुन्हा येवो, उदंड आयुष्य सोहमला लाभो. सदा फुलीच्या फुलाप्रमाणे सदा फुलत राहो. या झालेल्या सगळ्यांच्या काळजापासून सदिच्छा आणि सोहमला वाढदिवसाच्या काळजापासून शुभेच्छा, काळजापासून शुभेच्छा. म्हणून तर शेवटी त्याच अकल्प आयुष्याची मागणी करूया आणि वाणीला विराम देऊया. अकल्प आयुष्य वावे अकल्प आयुष्य वावे सोहमला प्राप्त व्हावं या सदिच्छा. आणि आपण सगळेजण इथं आलात आणि सगळ्यांनी हा आशीर्वाद त्याला दिला. यात शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी वाणीला विराम देऊया. उद्धव जगदाळे यांचे चिरंजीव सोहम या बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत. प्रथमतः सर्व पाहुण्यांचा मी जगदाळे परिवाराच्या वतीने सर्वांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. आपण जगदाळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालात, बहुसंख्येने उपस्थित झालात. पुन्हा एकदा तुम्हा सर्व मायबापांचं ह्या ठिकाणी मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आज या ठिकाणी ज्यांची या ठिकाणी हरिकीर्तन रूपी सेवा झाली, ज्यांनी भीमा भामा आणि इंद्रायणीच्या तीरावरती तपश्चर्या केली, आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजत आहे असे वाणीभूषण, वाणीभूषण ही पदवी त्यांना कशी बहाल झाली याची प्रचिती आपण या ठिकाणी सर्वांनी घेतलेलीच आहे। ज्यांच्या वाणीमध्ये खरंच रसाळ आणि मधाळ अशी वाणी असणारे आमचे परममित्र हरिभक्तपरायण वाणीभूषण ऋषिकेश महाराज चोरगे यांनी यांच्या सुश्राव्यातून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा कथन केली। आपण सर्वांनी ती श्रवण केली। तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आणि जगदाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी महाराजांना मी मनापासून धन्यवाद देतो। भोसरीमध्ये किंवा जगदाळे परिवारातील कुठलाही कार्यक्रम असला की त्या ठिकाणी ऋषिकेश महाराज चोरगे हे अवश्य उपस्थित राहतात किंवा त्या ठिकाणी कीर्तन सेवा करतात। अतिशय जवळचे संबंध असणारे ऋषिकेश महाराज चोरगे यांचा या ठिकाणी आपण जगदाळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी सत्कार करणार आहोत। तरी विनंती करतो या ठिकाणी सोमनाथ शेट्टी यांना की आपण या ठिकाणी हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज चोरगे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। उद्धव महाराज जगदाळे, श्रीहरी महाराज जगदाळे यांच्या हातून या ठिकाणी आजचे कीर्तनकार ऋषिकेश महाराज चोरगे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे।